नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे UPS अपर प्रायमरी स्कॉलरशिप ह्या अंतर्गत 26 एप्रिल 2026 रोजीला झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण ह्याच पेपर 1 मधील प्रथम भाषा म्हणजे जी मराठी भाषा आहे, तुमची कोणती इंग्रजी असू शकते, पण मराठी भाषेची आपण उत्तरसूची समजून घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला जो पेपर आहे त्या पहिल्या पेपरमधील गणित याच्यातले जे 50 प्रश्न विचारले होते त्या 50 प्रश्नांची उत्तरे इथे समजून घेऊया. आणि हा संच ए आहे मित्रांनो, ए संच आहे. ए संचामधील तुम्ही सर्व उत्तरे इथं समजून घेणार आहात. तुम्हाला जर वाटलं की बी संच, सी संच, डी संच त्यांचे सुद्धा तुम्ही प्रत्येक प्रश्न इथं बारकाईने बघा आणि त्याचे उत्तर तुम्ही तपासून घ्या. हे उत्तरसूची जाहीर करण्याचं कारण हेच की तुम्हाला जे प्रश्न सोडवलेले आहेत त्याचे उत्तरे कितपत बरोबर आहेत याची पडताळणी करून घ्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे ते 50पैकी 50 प्रश्नाची उत्तरे ही अचूक राहणार आहेत मित्रांनो, आणि जे शासनाकडून जे उत्तरसूची आहे ते तसेच राहणार आहे. हे याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओ बघताना कुठे स्किप करू नका, पूर्ण प्रश्नांची उत्तरे समजून घ्या. चला मित्रांनो, सुरू करूया. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे बघा, विभाग 2 असते गणित विषयांतर्गतचा. पहिला प्रश्न आहे, सभोवच्या आकृतीवरून सुसम षटकोनी बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज किती? तर एकूण बेरीज विचारलेली, एकूण बेरीज किती? तर याला कोण किती आहे? 1 2 3 4 5 6 कोण. तर सूत्रच आहे आपला 180 वजा सूत्र आहे काय? एकूण कोण जे असतील त्याच्या वजा 2 गुणिला 180 करायचे, म्हणजे एकूण कोण 6 झाले. 6 वजा 2 गुणिला जर 180 जर केलं तर याचं उत्तर येते 720 अंश, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटरमध्ये किती येईल? असा प्रश्न विचारला आहे. डेसिमीटरमध्ये किती येईल? तर मित्रांनो, 8 ठिकाणी कापले म्हणजे याचाच अर्थ 9 समान तुकडे होणार आहेत. तुकड्याची संख्या किती असणार आहे? 9 तुकडे होणार आहेत. म्हणजे तुम्हाला भाग करणार आहे 720 भागीला जर 9 केलं तर 9 8 72 होते, आणि डेसिमीटरमध्ये विचारलेलं आहे म्हणजे 800 डेसिमीटर याचा उत्तर येईल, कारण हे मीटरमध्ये असल्यामुळे 800 डेसिमीटर हे याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 8.1 किलोमीटर बरोबर किती मीटर? तर 8 किलोमीटर म्हणजे तुम्हाला माहीत आहे 8000 होते, 8000 मीटर, आणि 1 म्हणजे 125 मीटर झाले. ते जशी एकूण 8125 मीटर होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ. जर तुम्हाला डिटेल्स आवश्यक असेल मित्रांनो तर तुम्ही पुन्हा याचा पूर्ण प्रश्न आपण डिटेल्समध्ये पुढील व्हिडिओमध्ये एकदा घेऊया. आता संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तर समजून घेऊया आपण. फक्त उत्तरे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? क्षेत्रफळ दिलेले आहे. चौरसाचे क्षेत्रफळ 729 आहे, म्हणजे 729 ही वर्गसंख्या आहे. एक मित्रांनो लक्षात घ्या, कारण चौरस म्हटल्यानंतर त्याच्या सर्व बाजू हे समान असतात. 729 हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे आता तुम्हाला माहीत पाहिजे. तर हे 27चं वर्गसंख्या, म्हणजे 27 याची बाजू येईल चौरसाची. मग चौरसाला किती बाजू असतात? 4 बाजू, मग त्याला गुणाकार करा, म्हणजे याचं उत्तर किती आहे? 108. 108 काय आहे? सेंटीमीटर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न काय दिला आहे? एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर असून या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण करायचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर कुंपणासाठी एकूण खर्च किती? अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला शॉर्टकटमध्ये लवकर सोडवायचे असतात. आता 700 मीटर दिलेला आहे. 700 मीटर काय आहे? 700 मीटर वर्तुळाकृती बागेचा व्यास दिला आहे. बागेचा व्यास दिला आहे, याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल? तर परिमिती करावं लागेल. म्हणजे परिमितीचं सूत्र आहे पाय डी, बरोबर आहे? पाय डी किंवा 2πr हे परिमितीचं सूत्र आहे, बरोबर जर केलं तर. आता तुम्हाला इथं दिलेलं आहे व्यास दिला आहे, म्हणजे पाय डी दिला आहे. डी दिलेला असल्या 700 आहे, तर याला सोडवायचं आहे. 22 भागीला 7 गुणिला 700 जर केल्यानंतर परिमिती भेटेल, आणि त्याला मग कितीने? 5ने गुणायचं आणि पुन्हा 6ने गुणायचं. तर याचं उत्तर जो येते 6,60,000 रुपये,
इतकं होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येते मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. 88 बघा, नंतरचा प्रश्न आहे. 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला आणि दुसऱ्या 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ तयार, एक चौरस तयार केला. याची संपूर्ण लांबी 88च आहे, म्हणजे याची जी परिमिती आहे ही 88च आहे. आणि दुसरा जर वर्तुळ तयार केला, याचीसुद्धा जी परिमिती आहे तीसुद्धा आपल्याला किती आहे, 88. आता हे वर्तुळ बनले नाही, पहिला बनवूया बरोबर. हा चौरस आहे, चौरस समजूया, आणि हा एक वर्तुळ आहे, बरोबर आहे. असं हे वर्तुळ आहे. हे दोघांचे जे क्षेत्रफळ आहे, फरक विचारलेला आहे. याची परिमिती मात्र सारखी आहे, तर ते किती आहे फरक. आता याचा पहिले काय करावं लागेल तुम्हाला, याची बाजू काढावं लागेल, याचीसुद्धा बाजू काढावं, याची त्रिज्या काढावं लागेल. आणि हे त्रिज्या काढल्यानंतर तुम्हाला समजेल की जे नंतर त्याच्यानुसार तुम्हाला क्षेत्रफळ काढावं लागेल. आणि तो जो फरक आहे तो आहे 132 चौरस सेंटीमीटर इतका येणार. पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न बघूया. 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 3.5 मीटर रुंदीचा रस्ता केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. रस्त्याचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल असं विचारलेलं आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला काय, 60 गुणिले 40 म्हणजे हा झाला आयताकृती बागेचा क्षेत्रफळ झाला. परंतु हा झाल्यानंतर तुम्हाला ह्या क्षेत्रफळाच्या याच्या पाठीमागं पुन्हा तुम्हाला हा असा रोड असणार आहे. ही लांबी आणि ही लांबी सारखीच असणार. थोडं लिहिताना हे होते, असं चौरस आयत झाला. आणि याची जी आहे ही बाजू आणि ही बाजू सारखीच आहे, ही बाजू आणि ही बाजू म्हणजे सारखं आहे. हे तुम्हाला एकूण अंतर काढून त्या क्षेत्रफळातून हे क्षेत्रफळ जर वजा केलं तर तुम्हाला हे 749 चौरस मीटर इतकं येते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचं आहे, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती. तर पहिल्यांदा मित्रांनो काय करावं लागेल, 294 भागीला पृष्ठ किती असतात घनाला, 6 असतात. 6ने भाग द्यावा लागेल. 6ने जर भाग दिला तर याचं उत्तर येते 49. किती येते बघा, 49 आला. आता 49 आल्यानंतर घनाचं पृष्ठफळ 6 गुणिले पायाचा म्हणजे बाजूचा वर्ग असतो. आता 49 ही कोणत्याच वर्गसंख्या कोणत्या संख्येची, तर ती आहे 7ची आहे. मग 7 ही तुम्हाला बाजू भेटली, 7 ही काय झाली, बाजू झाली. हा बाजूवरून घनाचे घनफळ, घनाचे घनफळचं सूत्र काय आहे, बाजूचा घन म्हणजेच काय, 7चा घन करावा लागेल. आणि 7चा घन किती, 343. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. 250 मीटर लांब, 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किलोमीटर लांब, 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा मातीचा थर तयार होईल. आता तुम्हाला काय करावं लागेल, याला पहिले तुम्हाला 250 गुणिले 150 अधिक 150 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 250 हे काढावं लागेल. हे काढल्यानंतर त्याला याने काय करावं लागेल, हे जे उत्तर येईल त्याने ह्या 7.5 किलोमीटर लांब जो आहे, तुम्ही 7.5 किलोमीटर म्हणजे किती, 7500 मीटर होईल आहे ना. गुणिला त्याला 20 कराल, याला त्या येणाऱ्या उत्तराने इथं काय करायचं, भागायचं आहे. तर त्याचं उत्तर अप्रॉक्सिमेटली 0.4 मीटरपर्यंत येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, 623, 616, 618, 620, 617, 619, 622, 621 x या सर्व प्राप्तांकाचे मध्यमान 620 आहे. तर एक्सची किंमत विचारली आहे. कशाची किंमत विचारली आहे, एक्सची किंमत. आता ह्या सर्वांची बेरीज करायची आहे तुम्हाला. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या सर्वांची बेरीज आणि त्याचा मध्यमान किती येतो, 620 येतो. म्हणजे 9 आहेत. तर मग काय करावं लागेल, पहिल्यांदा 620 गुणिले तुम्हाला 9 करावं लागेल. जे उत्तर येईल ते उत्तर ह्या सर्वांची बेरीज जेवढी येते त्या उत्तरामधून हे वजा करावं लागेल. म्हणजे याचा उत्तर आहे 624 हे इतकं उत्तर येईल मित्रांनो. म्हणजे 900 9 दुने 18 हातचा 1 9 सकम 54 आणि 55 याच्यातून ही जी येईल
यांची बेरीज येईल, याच्यातून वजा करा, तुम्हाला एवढं उत्तर मिळून जाईल. नंतरचा प्रश्न बघूया, आलेखावरती होता. इयत्ता 8वी 9वी व 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडे लावली. आता फळझाडे दिलेलं आहे, फळझाडे म्हणजे व्हाईटवाला दिसत आहे आणि फुलझाडेला रेगा मारलेल्या आहेत. आता तुम्हाला हे 9वी 10वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडे लावले आहेत तुम्हाला टोटल करायचे आहे. टोटलमध्ये किती करणार आता बघा, याची सर्वांची टोटल करायची आहे. आता इथं बघत असताना बघा, पहिल्यांदा आहे 70 अधिक 75 अधिक 80, ह्या सर्वांची जर टोटल केली तुम्ही तर याची टोटल येतो 225, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे याचं उत्तर. नंतरचा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुलझाडांची एकूण फळझाडांशी गुणोत्तर किती. त्याचं गुणोत्तर आहे मित्रांनो 17:15 हे येईल. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 38. एक्सचे 20% बरोबर 8,000चे 10%. 8,000चे 10% म्हणजे किती झाले 800. तर याचा विचारला आहे की एक्सचे 20% म्हणजे 800 होते, तर एक्स बरोबर किती. ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हा आहे पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न आहे बघा, साखरेची किंमत 25% वाढल्यामुळे साखरेचा खप 10% कमी झाला, तर उत्पन्नात वाढ किंवा घट कितीने झाली. तर मित्रांनो याचं काय गणित करायचं आहे बघा, 125ने वाढल्यामुळे साखरेचा खप आता विचारलेला आहे. 125ने वाढला म्हणजे 125 झाला, गुणीला 10ने कमी झाला म्हणजे 90, आणि याला काय करावं लागेल 100 गुणीला 100 करावं लागेल. जे उत्तर येईल त्याच्या प्रमाणात तुम्हाला समजणार आहे की याचं जर उत्तर आलं, जे उत्तर आहे त्याला तुम्हाला हा 1000शी 10,000शी कम्पेअर करून बघितलं तर तुम्हाला याचं उत्तर भेटणार आहे 12.5% वाढ झालेली तुम्हाला इथं लक्षात येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता हे तुम्हाला मी क्लासमध्ये सांगेन. जर तुम्हाला डिटेल्समध्ये शिकायचं असेल तर ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण ह्या चॅनलवरती इयत्ता 7वीची स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वीला होणाऱ्या NMS परीक्षेची तयारी ह्या यूट्यूब चॅनलवरून आपण करून घेणार आहोत. आणि सर्व चॅप्टर वाईज टॉपिक वाईज आपण हे पूर्ण जे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहे NMS परीक्षेला, ह्या सर्वांची तयारी आपण इथं करून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, फक्त व्हिडिओ हे बघत राहा, तुम्हाला याच्यातून बरीच माहिती मिळत राहणार आहे. तुमचं नॉलेज वाढेल, तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे शॉर्टकटमध्ये सोडवायचे त्याची ट्रिक्स तुम्हाला इथे भेटेल. मित्रांनो चला आता व्हिडिओ लांबतो, त्याच्यामुळे आपण सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ, म्हणजे तुम्हाला चेक करायला बरं होऊन जाते. नंतर बघा, सुरेशने 2 बँकांकडून अनुक्रमे 10% 12 दराने 10,000 रुपये आणि 10% म्हणजे दर साल 9 दराने 12,000 रुपये कर्ज घेतले. त्याने ते सर्व कर्ज 3 वर्षानंतर व्याजासह परत केले, तर त्याने दोन्ही बँकांमध्ये एकूण किती रुपये भरले. तर एकूण किती रुपये भरले तर याचं उत्तर येतो मित्रांनो 28,840 रुपये भरले आहे ना. हा जर तिन्ही वर्षांचा वेगवेगळा आपल्याला काय करावं लागेल, व्याज काढावं लागेल आणि मुद्दल आणि व्याज याची बेरीज करून ती रक्कम जर जोडली तर 28,840 रुपये त्यांनी भरलेली आहे. नंतरचा जो प्रश्न आहे, दर साल 12.5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2.25 वर्षाची सरळ व्याज. आता 2.1 म्हटल्यानंतर 2.25 वर्ष झाले. सरळ व्याज व 10% दराने 16,000 रुपयाचे मुद्दलाचे 2.5 वर्षाचे होणारे सरळ व्याज, यातील फरक किती असा विचारला. मित्रांनो तुम्हाला मी माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं की 1/4 म्हणजे याला पूर्णांकामध्ये कसं करायचं, त्याचा पूर्णांक म्हणजे 0.25 म्हणजे याचाच अर्थ ते 2.25 म्हणजे किती होईल याचं. जर मी असं विचारलं की याचं किती होते, त्याचं होते 2.25 आणि याचं होते 2.5, याची जी होती व्हॅल्यू याची होती 2.5 आहे ना. तर हे सगळं तुम्हाला शॉर्टकटमध्ये लगेच काढता आलं पाहिजे, तर आपल्याला गणित सोडवण्यास सोपं जाते. तर याचा जो फरक आहे 500 रुपये फरक पडणार आहे. नंतरचा प्रश्न बघूया, एक वस्तू 60 रुपयास विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या चौपट नफा ती वस्तू 80 रुपयास विकल्यामुळे होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती. तर याचा उत्तर जो आहे मित्रांनो हा 64 रुपये बघा. 60 रुपयाला विकल्यामुळे 4 रुपये तोटा झाला आणि त्याच्या चौपट म्हटल्यानंतर 4च्या चौपट करा तर 16 होते, मग 64मध्ये जर 16 मिळवलं तर ते 80 येतो बघा. म्हणजे याचं जो उत्तर आहे हा आहे 64. आलं मित्रांनो लक्षात. नंतरचा प्रश्न बघूया, एका दुकानदाराने 42,700 रुपये किमतीचा मोबाईल 39,711 रुपयास विकला, तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली. तर मित्रांनो याला काय करायचं, पहिले वजाबाकी करून टाकायची आणि कम्पेअर करायचा, तर तो आहे 7%. 7% सूट दिली, 7% सुटीने त्यांनी विकलेला आहे.
रामरावांनी, आता समोरचा प्रश्न आहे, रामरावांनी एक ट्रॅक्टर दलालामार्फत 6,50,000 रुपयांना विकत घेतलेला. दलालास 1.5% दलाली दिली तर त्यांना तो ट्रॅक्टर किती रुपयास मिळाला? तर मित्रांनो सरळ करायचं. 65,000 6,50,000 गुणिला 1.5% म्हणजे 1.5 भागीला जर 100 केलं, हे कटून जाते शून्य. आता भागाकार गुणाकार करायचा आणि त्याची जी रक्कम येईल ते मुद्दलामध्ये मिळवायची ही रक्कम. तर याचं उत्तर जो येतो 6,59,750 रुपये. पर्याय क्रमांक 1. हा अतिशय सोपी मित्रांनो होता. 37 गुणिला 27 जर केलं याचं जो उत्तर आहे 999 येतो. आणि हे मित्रांनो तुम्हाला कसं शॉर्टकट काढायचं तर हे मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. बस 5 सेकंदात त्याचं उत्तर निघून जातो. तुम्हाला जर असेल तर आपण हे सर्व ट्रिक्स ह्याच यूट्यूब चॅनलमध्ये आपण समजून घेऊया. त्याच्या पद्धतीने एक व्हिडिओ मी तयार करतो आणि लगेच तो तुम्हाला उपलब्ध करून देतो. सर्व गुणाकाराचे सर्व ट्रिक्स शॉर्टकटमध्ये कसं काढायचं ते. नंतरचं हे बैजिक राशीवरचे उदाहरण आहे बघा. 1+7 गुणिला 1+7 हे अवयव कोणत्या राशीचे आहेत? तर मित्रांनो तुम्हाला हा सूत्र माहीत आहे. A+B गुणिला A-B याचा जो सूत्र आहे A चा वर्ग वजा B चा वर्ग, हाच फॉर्म्युला इथं. आता काय होईल ह्या फॉर्म्युल्यानुसार इथं काय होईल x चा वर्ग वजा 7 चा वर्ग. मग 7 चा वर्ग किती आहे? 7 चा वर्ग 49. म्हणजे उत्तर किती येणार? x चा वर्ग 49. बरोबर आहे मित्रांनो. अतिशय सोपी गणित होता. नंतरचा आहे बघा x चा वर्ग वजा 4xy अधिक 4y चा वर्ग. आता बघा 4 असले तर हे पर्याय येणारच नाही. जिथं 4 दिसते ते पर्याय येणार नाही कारण की त्या संख्येचा वर्ग होणार. मग उरले कोणते दोन पर्याय? पहिला आणि तिसरा. आता पहिला आणि तिसरा उरल्यामुळे मधात बघा इथं दुसरा जो चिन्ह आहे हा प्लसमध्ये आलेला आहे. म्हणजे काय आहे की दोन्ही संख्या आपल्याला कशा पाहिजे? ऋणमध्ये पाहिजे. दोन्ही संख्या ऋणमध्ये कुठं दिसते? पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. कारण की इथं ऋण आला, बेरीज होईल तर ऋण होईल आहे ना. ऋण ऋण ऋणच चिन्ह होते, धन होत नाही. गुणाकारामध्ये धन होते, बेरजेमध्ये ऋण ऋण ऋणच राहते, लक्षात ठेवा. ओके. संख्यांची बेरीज करतो पण चिन्ह मात्र ऋण येते. त्याचा पर्याय 1 आहे. नंतरचा आहे द्विपदीचा वर्ग विस्तार करा. 6x वजा 5y चा वर्ग. 6x वजा 5y चा वर्ग म्हणजे 6. पहिले काय सूत्र आहे? a अधिक b चा वर्ग. हा सूत्र इथं ठेवायचा आहे. a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आता इथं वजा बाकी आहे, हा सूत्र लागणार नाही. इथे लागेल a वजा b चा वर्ग म्हणजेच काय? a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. आता बघा जिथं जिथं बेरीज आहे तो पर्याय कटेल, हा कटेल कारण की हा सूत्र वरचा लागत नाही, खालचा लागतो. चिन्ह बघा आता हे तिन्ही पर्यायामध्ये आहे. आता a चा वर्ग म्हणजे किती झाले? 36. x चा वर्ग झाला वजा 2ab. आता या दोघांची बेरीज करायला लागेल. 6×5 = 30 आणि त्याला डबल 2 म्हणजे 60. 60 तुम्हाला एकाच ठिकाणी दिसते म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पूर्ण गणित सोडवण्याची गरज नाही. नंतरचा गणित आहे बघा. 3x अधिक 4y चा वर्ग अधिक 3x वजा 4y चा वर्ग. एका ठिकाणी धन आहे, एका ठिकाणी ऋण आहे. मग याचाच अर्थ आपल्याला काय होणार आहे? याचा वर्ग करून त्याचे डबल करावं लागणार आहे. मधातली संख्या गॅपणार. याचं उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे. नंतरचा प्रश्न आहे 50 बघा. 50चा प्रश्नाचं उत्तर आहे आताच जे आपण सांगितलेलं आहे. ऋण आहे, आता इथं डायरेक्ट दिलेला आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग. याला उलटं दिलं आहे. याचा उलटं कसं होईल? a अधिक b a वजा b. याचा काय होईल? a अधिक b गुणिला a वजा b. a अधिक b असं कुठं आहे? a वजा b. आता a ची किंमत आहे हे 3 9a चा वर्ग दिला आहे म्हणजे याचाच अर्थ लिहितो आपण 3a चा वर्ग कंसामध्ये येणार आहे ना. म्हणजे 9 जे आहे तिथं पर्याय कटेल आपला. हा एक पर्याय कटलेला आहे. आणि दोन्ही वजाबाकीचे चिन्ह आहे तोही पर्याय कटणार आहे. उरले हे 2 पर्याय, पण हे कसे आहेत? भागाकारात आहे म्हणून हाही पर्याय कटला. उत्तर कोणतं राहिला? पर्याय क्रमांक 2. आपल्याला कधी कधी परीक्षेचे म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जे उदाहरणं सोडवतो त्यामध्ये आपल्याला एलिमिनेट पद्धत वापरणे गरजेचं आहे. म्हणजे पर्याय कसे कमी करायचे ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. नंतरचा प्रश्न आहे 4x अधिक 10 भागीला 5 बरोबर 6 तर x बरोबर किती? हा अतिशय सोपा प्रश्न होता. याचा असा आहे 4x अधिक 10 बरोबर 6 गुणिला 5 होईल. हे 5 इकडे गेल्यानंतर 4x अधिक 10 बरोबर 30. 4x बरोबर 20 होते. मग x बरोबर किती? तर x बरोबर 5. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे एका संख्येच्या तिपटीत त्या संख्येची दुप्पट मिळवली तर
85 येते तर ती संख्या कोणती? तर ते आहे एका संख्येचे तिप्पट म्हणजे 51, 17 त्रिक 51 आणि दुप्पट जर 34 केलं 85 येते तर ती एकमेव संख्या आहे 17. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. हे अतिशय सोपं प्रश्न होता. 1 ते 1 पासून 100 पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज किती हे आपण शिकवलेलं आहे. हा चार्ट समजून घेतलेला आहे. याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक विचारला म्हणजे वजा. दुसरी ऋण पूर्णांक संख्या कोणती मोठी? तर ऋण 1 आहे. जर याला सोडवलं तर 1 अधिक 1 होईल. ऋण धन होते गुणाकारामध्ये. तर हे उत्तर येतं 2. म्हणजे याच्यातला फरक जो आहे 2. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. हे अतिशय प्रश्न सोपे आहे मित्रांनो. हे आपण समजून घेतलेलं आहे. जेवढं वरती 99 जर खाली दिसलं कोणत्या संख्येचा तर त्याच्यावरती बार ओढून टाकायचा त्या संख्येचा. म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे अतिशय सोपी प्रश्न होता. 56वा बघा. 55वा समजलं तुम्हाला. पर्याय क्रमांक 1. 56वा याचं उत्तर आहे बघा 3 रेषाचा म्हणजे 3 आहे. 3 म्हणजे 1 होतो बघा. शून्यापासून 1 2 3 3 रेषा आल्या. मग 3 केलं तर 1 झालं. म्हणजे 3चा गॅप आहे. 3 रेषा म्हणजे 1 असं पूर्ण समजलेला आहे. आता 2 झालं म्हणजे ते 6 झाला. हे किती राहील? 7वी म्हणजे 7 3 म्हणजे 7/3. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. 784, 98, 196, 392 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्यांच्या विभाजितच्या कसोट्या लागू पडतील म्हटलं आहे. आता समसंख्या असल्यामुळे 2 तर राहणारच आहे. 3 बसते का? 3 काय म्हणते कसोटी? सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जातो. बेरीज करा. जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला लक्षात येईल 9 8 17 होते जाणार नाही. 8 4 12 5 17 होते हे जाणार नाही. हे 10 16 होते जाणार नाही. 15 पाहिजे 3ने भाग जायला. हे किती होते? 14 होते हे पण जाणार नाही. म्हणजे जिथं जिथं 3 आहे ते आपले पर्याय असणार नाही. म्हणजे पर्याय कोणता आहे आपला? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो हे अतिशय सोपी गणित आहे. तुम्हाला तरी कठीण वाटत असला तरी हे अतिशय सोपी गणित आहे. मी अशा प्रकारचे तुम्हाला गणित सांगितलं होतं. उदाहरण पण सांगतो. एक साधं उदाहरण. 1चा घन अधिक 2चा घन असं जर उत्तर असेल तर काय करायचं? प्रश्न असेल तर काय करायचं? ह्या यांची बेरीज करायची संख्यांची. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 3. याचं उत्तर किती येईल? 3. करून पहा वाटल्यास. करून पहा कसं होते बघा. 1चा घन म्हणजे 1 झाला. 2चा घन म्हणजे 8 झाला. आता वर्गमुळात 1 अधिक 8 म्हणजे किती झाले? 9. वर्गमुळात 9 म्हणजे उत्तर किती? 3 आला. तसंच हे सर्व ह्याच पद्धतीने सुरुवात आहे. तुम्हाला हे सगळं घन काढत बसायचं नाही आहे. हे ट्रिक्स आहे. काय ट्रिक्स आहे? 1 अधिक 2 2 अधिक 3 3 अधिक 4 4 अधिक 5 अधिक 6 7 8 या सर्वांची बेरीज करायची. आणि तुम्हाला माहिती आहे सर्वांची बेरीज क्रमवार संख्या आहे. क्रमवार संख्यांची बेरीज किती येते तुम्हाला माहीत आहे? 1 ते 8 सूत्र वापरा. नसेल माहीत सूत्र तर सर्वांची बेरीज करा आणि ह्या सर्वांची बेरीज येते 36. सूत्र माहीत पाहिजे तुम्हाला. क्रमवार संख्येची बेरीज किती? आता बघा नंतरची संख्या 8च्या नंतर काय आहे? 9 आहे. 8 गुणिला 9 भागीला 2 करा. भाग द्या. 2 1 2 2 चोक 8 9 चोक 36 आला. हाच आहे सूत्र आहे की नाही क्रमवार संख्यांच्या बेरजेचं. म्हणजे याचं उत्तर आहे 36. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 2499 आहे. तर त्या 2 संख्यांपैकी लहान संख्या कोणती? तर ती लहान संख्या आहे 49 मित्रांनो. बघा 49 गुणिला जर 51 जर केलं तर याचा जो उत्तर आहे 2499 येतो. करून पहा. बाकीचे जर केलं तर ते येत नाही. आता 39 गुणिला 41 जर केलं तर होणार नाही. येत नाही. 51 गुणिला जर 53 केलं तर नाही येत. 41 गुणिला 43 नाही. तर ही एकमेव संख्या आहे. चला पर्याय असे प्रश्न पर्यायाद्वारे लवकर सोडवण्यासाठी पर्यायामार्फत जायचं असते. हे जे गणित आहे याचं उत्तर आहे 2/3 म्हणजे 2/3. हा अतिशय सोपी गणित होता. पुन्हा 61वा काय आहे? सर्व घातांकांची बेरीज गुणाकार करायचा. 5 हा सूत्र दिलेला आहे. पण घातांकाचे नियम अभ्यासलेले आहे. आता 2चा घातांक 5चा घातांक 3 आहे म्हणजे 2चा घातांक किती होईल? 5 3 15. 7चा घातांक 2चा घातांक 7 आणि 4चा घातांक 2 म्हणजे 4चा वर्ग. पण 4चा वर्ग याला असं लिहिता येते 2चा घातांक 2चा वर्गाचा वर्ग. बरोबर आहे. तर एकूण किती होईल? 2चा घातांक 15 भागीला 2चा घातांक 7 आणि 2 बेदूने 4 2चा घातांक 4. जर याची जर वजाबाकी केलं तर 2चा घातांक 4 येतं त्याचं उत्तर. 2चा घातांक 4 म्हणजे किती? 16 हे याचं उत्तर आहे. अतिशय सोपी गणित होतं. नंतरचा प्रश्न आहे सुनील व अनिल यांनी अनुक्रमे 91,000 आणि 65,000 गुंतवणूक एक व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस त्यांना 48,300 नफा झाला. तर सुनीलचा नफ्याचा वाटा किती? पहिले ह्याचा काय करावं लागेल तुम्हाला? गुणोत्तर प्रमाण काढावं लागेल. मग काय करावं लागेल?
याच्याशी सुनील सी अनिलचे प्रमाण काढावं लागेल. 91,000 भागीला 65,000 असं करून जर याचं जर गुणोत्तर काढलं तर याचं गुणोत्तर किती येते? 7-5 येते. आणि 7-5 आल्यानंतर ह्या दोघांची बेरीज किती होते? दोघांची बेरीज होते 12. आणि ह्या 12ने 48,300ला भागायचं. उत्तर आल्यानंतर त्याला मग त्याची प्रमाण किती आहे? 7ला 7नं गुणाकार करायचं. त्याचं उत्तर जो येते 28,175 मित्रांनो. 28,175 पर्याय क्रमांक 2. हे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, पण आपल्यापाशी आता एवढे गणित सोडवण्यासाठी वेळ कमी होतो, व्हिडिओ जास्त लांब होतो, म्हणून आपण फक्त उत्तरे म्हणजे उत्तरे बघूया याचे. 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 42 दिवसात पूर्ण करावायचे असेल तर किती जादा मजूर लावावे लागतील? तर मित्रांनो, हे सरळ व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. सरळ सरळ करायचं. 56 गुणिले 60 भागीला 42 करा. याचं जर गुणित सोडवलं तुम्ही, आता भाग द्या. 60 आणि 7 42. पुन्हा भाग द्या. 7 7 7 8 56 80. याचा उत्तर जो येतो पर्याय क्रमांक 1. कारण की आल्यानंतर 8 गुणिले 10 म्हणजे 80. ओके, नंतरचं उदाहरण बघूया आपण. प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? असे गणित सोडवण्यासाठी काय करायचं? 10 गुणिले 15 खाली 10 अधिक 15. याचं गणित जर केलं तुम्ही 150 भागीला 25, त्याचं उत्तर येतो 6. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. हे तुम्हाला ट्रिक्स सगळं मी सांगितलेलं आहे. हा कमी वेळेत सोडवण्याचे कमी वेळेत आपलं गणित कसं सुटणे येईल यासाठी हे ट्रिक्स आहे मित्रांनो. ह्या पद्धतीने जायचं आहे. नंतरचं आहे, आताच एक गणित झालेलं आहे, बरोबर आहे. सरासरी दिलं आहे, तिथं मध्यमान होतं, इथं सरासरी आहे. आता हे सरासरी 2,800 आहे. 2,800 सरासरी दिली आहे मित्रांनो. तर एकूण किती आहे? 1 2 3 4 5 6 7 आहे. गुणिले 7 करा आणि जे आहे ह्या सर्वांची बेरीज करून त्यातून वजा करा, म्हणजे याचं उत्तर देईल 2300 रुपये. नंतरचं आहे 66. पी बरोबर 55. तर पीच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती? पहिले कोटी कोण काढायला लागेल. पीचा कोटी कोण, पीचा कोटी कोण किती येईल सांगा. कोटी कोण काढण्यासाठी काय करतो आपण? 90 वजा दिलेलं माप वजा करा, याचं उत्तर येतो 35. 35च्या पूरक कोणाचे माप किती येईल? याचं उत्तर येईल 145. पर्याय क्रमांक 2 असेल. समजून घ्या. आपण डिटेल्समध्ये समजून घेऊ. असे उदाहरण बघू, एक एक चॅप्टर वाईज बघू ह्यावेळेस. सोबतच्या आकृतीमध्ये कोण ए, कोण बी, कोण सी, कोण डी यापैकी कोणता कोण वेगळा आहे ते पर्यायातून लिहा. आता पहिला कोण ए बघू. कोण ए इथून सुरू झाला, इथं मिळाला. नंतर कोण बी कुठून सुरू झाला? कोण बी इथून सुरू झाला, इथंच मिळाला, एकाच ठिकाणी आला. कोण सी इथं गेला आणि इथं त्याच ठिकाणी मिळाला आहे. मात्र जो तुम्हाला दिसते डी हा इथं सुरू झाला ना, हा अलग गेलेला आहे. म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे मित्रांनो 67 उदाहरणाचं. नंतरचा आहे प्रश्न, पुढील विधानापैकी असत्य विधान कोणते? असत्य विधान कोणते विचारलेलं आहे. त्रिकोणाचे कोण दुभाजक एकसंपाती नसतात दिलेला आहे. असतात पाहिजे होता. इथं हाच पर्याय चुकीचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. एकसंपाती असतात, आपण पहिल्याच पाठात शिकलेलो आहोत. पण नंतरचं आहे, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून PQRची परिमिती काढा. PQRची परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आज सर्व बाजूंची बेरीज दिली आहे, हे दिलं आहे, ही दिली आहे, पण ही दिलं आहे का? नाही दिलं आहे. तर त्रिकूट माहीत पाहिजे तुम्हाला. जर त्रिकूट माहीत नसेल, याचा त्रिकूट आहे 20 21 29 आहे. आता 29 आहे तुम्हाला माहीत नाही आहे. आता हे काढावं लागेल. काढण्यासाठी तुम्हाला सूत्र आहे कर्णाचा वर्ग बरोबर काय? पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग आहे ना. हा बाजूचा वर्ग जर काढला तुम्हाला कर्ण भेटतो. कर्ण भेटणार तुम्हाला 29. याचं उत्तर आहे 29. मग ह्या सर्वांची तुम्हाला काय करावं लागणार आहे? बेरीज. आणि सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 70. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. हे अतिशय सोपी आहे. पुढील पर्यायापैकी पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय कोणता ते निवडा. पहिले त्रिकूट आहे हे 15 36 इथं 39 पाहिजे होतं, 40 दिलेलं आहे. हे त्रिकूट आहे, हे त्रिकूट आहे, म्हणजे याचं उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 2. नंतर 71वा गणित बघूया. 30 सेंटीमीटर लांबी व 20 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती कोणाची आहे? चौरसाची आहे. म्हणजे जर मी म्हटलं हा जर मी आयत काढला मी, आणि जर मी हा एक चौरस काढला, तर याची परिमिती आणि याची परिमिती सारखी आहे दोघांची.
दोघांची परिमिती काय आहे, ही परिमिती आणि ही परिमिती दोघांची सारखी आहे. पण याच्यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला, परिमिती काढण्यासाठी तुम्हाला इथं बाजू दिली आहे. बाजू किती आहे बघा, 30 सेंटीमीटर लांब आणि 20 सेंटीमीटर रुंदी दिली आहे. हे 30 झाले आणि हे 20 झाले. आता बघा आपण काय करणार, 30 हे डबल जर केलं, 30 दुने 60, 60 दुने 60, 60 झाले आणि 20 दुने 40, तर याची परिमिती येते 100. मग याचीसुद्धा परिमिती किती असेल, 100 असेल. 4 बाजू, मग याच्या बाजू समान राहतात का, नाही, पण चौरसाच्या बाजू ह्या समान असतात. म्हणजे 4ने भागा, 4ने भागितल्यानंतर किती येईल, 25. म्हणजे एक बाजू ही किती आहे, 25 आहे. मग क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग. मग 25चा वर्ग किती होते, 625. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. लक्षात आलं असेल. चला नंतरचं गणित बघूया. हे सोपी आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो बघा, मी अगोदर थोडा मला कन्फ्यूज झालं होतं म्हणून मी करून बघितलं. तर याचं उत्तर आहे 450 चौरस सेंटीमीटर. काय करायचं, याचं दिलेलं आहे, याची जी बाजू दिलेली आहे ही आहे, याच्यावरून ही बाजू काढायची, म्हणजे कर्ण काढायचा. 15 15, याचा जो कर्ण येतो, हा कर्ण येतो 15 √25 √2, म्हणजे 15 गुणिला वर्गमुळात 2. हे आल्यानंतर याचा येतो चौरस. आपण जर वर्ग केला, 225 गुणिला 2 केलं तर 450 चौरस सेंटीमीटर याचं उत्तर येतो. नंतरचा एक चौकोनी चित्तीला 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू आहेत, तर कडांची संख्या किती, त्याची संख्या आहे 12. याचं सूत्रसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे, एका व्हिडिओमध्ये सांगितलं. त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे की कडा, पृष्ठे आणि चित्ती कोणती, चित्ती राहो, घनचित्ती राहो, शंकू राहो, काही राहो, जर त्याचे जर कडा दिला असेल, शिरोबिंदू दिलं असेल, तर पृष्ठ किती काढायचे, पृष्ठ जर दिलं असेल, शिरोबिंदू असेल, कडा कसे काढायचे, त्याचं एक सूत्र मी सांगितलेलं आहे. ते तुम्ही व्हिडिओ बघा, नसेल तर पुन्हा तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. नंतर आहे बघा, नंतरचा प्रश्न आहे, गटात न बसणारा पर्याय कोणता, घन, इष्टिकाचित्ती, त्रिकोणाचित्ती, चौरस. आता बघा, घन, इष्टिकाचित्ती आणि त्रिकोणचित्ती हे त्रिमितीय आकृती आहे आणि चौरस ही काय आहे, द्विमितीय आहे. म्हणजे याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 75वा प्रश्न आहे, काय करायचं मित्रांनो, ह्या दोघांची बेरीज करायची. ह्या दोघांची बेरीज किती येईल, 180 अंश. आणि 180 अंश आल्यानंतर आपल्याला 100 किंमत भेटेल. 100 किंमत भेटल्यानंतर हा जो अँगल आहे एची काढायला लागेल. मग ए किती, जेवढा अँगल हा आहे तेवढाच हा अँगल आहे. म्हणजे ए बरोबर काय होईल, 1 + 20 होईल. 100 जर किंमत भेटली तर तुम्हाला काढता येईल, तर त्याचं उत्तर आहे 65. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. अशा संपले वाटते. अशा प्रकारे आपण एकूण 75 प्रश्नांची उत्तरे इथं समजून घेतलेली आहेत. मी हा व्हिडिओ लांबतो, त्याच्यामुळं मी कमी वेळेत हा व्हिडिओ कसं होईल हा करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. सर्व इतर जे दिलेले मी 50 प्रश्न जे सांगितले, त्या 50 प्रश्नांची उत्तरे अचूक आहेत. याच्यापेक्षा दुसरं उत्तर असूच शकणार नाही, याची मी गॅरंटी देतो मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला पुढच्या वर्षीची जर NMSची तयारी करायचं असेल तर ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. तुमचे काही जर समजत नसेल तर त्याच्यावरती तुम्ही बोला. आपण त्या प्रकारचे व्हिडिओ तयार करून घेऊ. आणि जे तुमचे भावंड वगैरे असतील 7वीला, त्यांना पण सांगा की 7वीची सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा, तुमच्या मित्रांना पाठवा, तुमची प्रश्नांची उत्तरे तपासून घ्या आणि नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.